श्री स्वामी समर्थ. हे बघू शकता, आज मी देवपूजा केलेली आहे. हे बघा, मी गावी गेलते त्यामुळे देवपूजाच केली नव्हती. आता गावावरून आले अशी देवपूजा करून घेतली बरं का. ही बाळूमामाची मूर्ती आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ही बाळूमामाची मूर्ती आहे. आदमापूरला गेल्यावर घेतलेली. ही पण ही खरसुंडीत घेतलेलं आहे कलश. आणि हे सफेद आहे ना, विभूतीचा खडा आहे बरं का. आमच्या देवाला लागते, शंकराला. माझा नारळ एवढा उंच आलाय, तुम्ही बघू शकता. आणि हे पण आमच्या देवाचंच आहे बरं का. 2 मिनिट. हे बघा, शंकराचंच आहे, दवना म्हणून. तुम्ही बघू शकता. हे विभूत ही शंकराचं आहे. कलश मला जाम आवडला. आणि बाळूमामाची मूर्ती पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यांनाच आवडेल असा बाळूमामा पण आहे. श्री स्वामी समर्थ. गावाकडून काय काय आणले दाखवते मी, चला तुम्हाला. ह्या मेघाला रिबीन आणलेलं बरं काय. गावी होत्या ना, ते घेऊन आले. येलो कलरची पण आहे, रेड कलरची ही पण आहे, भगवा कलर. आणि ही ग्रीन कलर आहे. आणि यात डाळ आहे बरं का, तुरीची डाळ आहे. नाही, सॉरी, हरभऱ्याची डाळ आहे. इथं मोठ्या बहिणीने हुलगत दिलेली. कुळीतचं हुलगं, इकडं तिकडे माडगं बोलते, इकडं कुळीत बोलते ती. आणि अशी हरभऱ्याची भाजी दिल्यावरती अशी तिनं हरभऱ्याची भाजी दिल्या. ओले असतानाच ना सुकवून ठेवली होती तिनं, बऱ्यापैकी दिल्या. कारण इकडं भेटत नाही ना, त्यामुळे तिनं भरपूर दिले. बघू शकता. हे रस्सा भाजी छान होते, आमटी लई मस्त होते ह्याची. हे काळं हुलगं दिलेली, आमच्याकडे काळं हुलगं म्हणते ती. तुमच्याकडे काय म्हणते ती कमेंटमध्ये सांगा. ह्याची सुक्की भाजी खूप छान होते, पातळ पण होते, पण खायला टेस्टी जी ना सुक्की भाजी छान होते. हा निरमा दिला आहे, बघू शकता. किती दिले बघू आपण. 1 2 3 4. एक घरात वापराय काढलाय. आणि हे चणा आहे तर बरं, देशी चणा आहे ते, बघू शकता. देशी चणा आहे. हे पीठ पण दिले, घरी होतं तरी पण येता वेळेस खराब झालं असेल म्हणून त्यांनी ना गव्हाचं पीठ पण दिलं. सासूबाईंनी पीठ पण दिले. आणि मका पण दिले. हे मका पण आहे बरं का, तुम्ही बघू शकता. मका पण दिले. हे देशी लसूण आहे, बघू शकता. असा देशी लसूण आहे, लालसर आहे बरं का. ह्याच्यात तांदूळ आहे बरं का, जाड तांदूळ रेशनचं आहे. इकडं भेटत नाही जास्त म्हणून ना गावाकडूनच आणले, बघू शकते.